हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थीच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. आणि आज गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करणार आहे. तर आता हा आजचा व्हिडिओ आहे हरतालिकेचा, कारण काल होती हरतालिका तीज. तर हरतालिकेच्या तीजचा जो एक पार्ट 2 राहिलेला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज होती हरतालिका. हा आहे हरतालिकेच्या दिवसचा व्हिडिओ. तर मला आज म्हणजे हरतालिका म्हटलं तर सर्व महिलांना उपवासच असतो, सर्व महिलांना उपवास असतो. तर पण स्वयंपाकातला तर सुट्टी नसते. पण मला कंटाळा आलेला होता स्वयंपाकाचा आणि दिशाला लागलेली होती भूक. तसा तर सकाळचा स्वयंपाक झालाच होता. मग दिशाला काहीतरी चटपटीत खायचं होतं, तर तिने पास्ता बनवायला घेतला आणि मी निघाली हळदी कुंकाला जाण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे. तर मी आता हळदी कुंकू घ्यायला जात आहे. आणि हळदी कुंकू घ्यायला म्हटलं म्हणजे आता कसं हरतालिकेची पूजा आणि हळदी कुंकू हे महिलांचं आपलं बायकांचं ठरलेलंच असतं. तर मग मी इथे पावसाचं पण वातावरण होतं, थोडीशी जरा फास्टच गेली आणि रस्ताही खूप खराब होता. तर मग मी आली आता इथे माझ्या मैत्रिणीकडे. तिने पण छान सुंदर अशी हरतालिकेची पूजा मांडलेली होती. तर ही बघा माझ्या मैत्रिणीकडची हरतालिकेची पूजा किती छान आहे. खूप छान असं मखर पण तयार केलं होतं आणि छान पुष्प आणि पानांनी तिने ही हरतालिका पूजन केलं होतं. हे बघा किती सुंदर वाटत आहे. तर मग इथे एक एक करून सर्व बायका हळदी कुंकाला तर हा आहे युवराज बघा, हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. आणि सर्वजण आम्ही इथे जमलो होतो आरती करायसाठी, कारण संध्याकाळची वेळ झाली होती आणि हरतालिकेला आरती कसं ती 4 वेळा आरती आणि पूजा केली जाते. तर इथे मग संध्याकाळची आरती हिच्याकडे करायची होती. तर मग आम्ही इथे आलेलो होतो. हळदी कुंकू पण घ्यायचं म्हटलं आणि आरती पण करायची होती. तर मग इथे आता चालू आहेत आमच्या सर्व गप्पा. आणि इथे गप्पा झाल्यानंतर मग सर्वांगी सुंदर जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन आणि आरती सुरू असतानाच अचानक पाऊस आला. मग पाऊस खूप जोराचा येत होता. तर आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो. हे बघा इथे पावसाचं वातावरण कसं आहे. ही आहे तिच्या घराची मागची साईड आणि याला लागून शेती आहे. तर बाजूला नाला पण आहे. आणि त्यानंतर मग मी घरी परत आली. घरी स्वयंपाक वगैरे करून मग लागली मी आपल्या तयारीला, कारण उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं. तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मी बनवणार आहे आज मोदकची रेसिपी. त्यामध्ये घेतलं मनुका आणि खजूर, काजू, बदाम आणि मखाने, खोबरं कीस. तर हे जे साहित्य आहे हे मला आज मोदक बनवण्यासाठी लागणारं होतं. तर मग मी एका कढईमध्ये तेल आपलं थोडंसं तूप टाकून घेतलं आणि या तुपामध्ये मी सर्व पदार्थ मनुका वगैरे भाजून घेणार आहे. याच्यामध्ये सर्वात आधी भाजण्यासाठी मी मखाने टाकून घेतले आणि हे सर्व मखाने मस्तपैकी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला. छानपैकी भाजून घेतले म्हणजे मस्त कुरकुरीत होतात हे मखाने, कारण ते
खाताना आपल्याला चांबट लागत असतात आणि ते मिक्सरातून पण बरोबर निघत नाही. तर मग मी इथे छान पैकी मस्त मखाने असे कुरकुरीत असे भाजून घेतले आहे. चला तर आता आपले मखाने भाजून झाले. ते एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि थंड होण्याकरिता बाजूला बाऊलमध्ये ठेवते. मग त्यामध्ये मी आणखी थोडंसं ड्रायफ्रूट होते ते पण भाजून घ्यायचे म्हटलं तर मी इथे काजू, बदाम वगैरे एकत्र करून छान असे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे. मस्तपैकी भाजून घेते. छान कुरकुरीत होतात कारण पावसाच्या वातावरणामुळे कुठलेही पदार्थ थोडे चांबट होत आहे. आणि त्यानंतर मग मी थोडा खोबरं किस पण भाजून घेतलं आणि हे सर्व एकत्र करून मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. तर हे बघा, हे झाले आहे सर्व ड्रायफ्रूट आपले आणि खोबरं किस एकत्र झालेले आहे. यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं हर्बल न्यूट्रिशनचं डायनो शेक, कारण डायनो शेक हे पौष्टिक असतं आणि मुलांच्या आवडीचं असतं. याची टेस्ट पण छान लागते आणि यामुळे मोदकला पण खूप सुंदर, खूप छान अशी टेस्ट आली होती आणि खूप मस्त झाले होते मोदक. तर मग मी ते डायनो शेक 2 चम्मच टाकून घेतलेला आहे चवीनुसार. तर कारण मी कुठल्याही प्रकारची इथे साखर ॲड केलेली नाही आहे. हे मोदक आहे आपले पौष्टिक, हेल्दी आणि न्यूट्रिशनने भरलेले हे मोदक आहेत आजचे गणपती बाप्पासाठी. तर त्यासाठी फक्त मी इथे रवा भिजवून घेतलेला आणि त्या रव्याचे छान छोट्या पात्या करून घेतल्या. मस्तपैकी छोटे छोटे लाडू बनवून त्याच्या पात्या लाटून घेतल्या आणि त्या पात्यांमध्ये मग जे तयार केलेलं आपलं ड्रायफ्रूटचं न्यूट्रिशनयुक्त जे आपलं सारण होतं ते मग मी इथे मोदकच्या पाऱ्यांमध्ये भरून घेते. तर अशा प्रकारे मोदकची पारी लाटून घेतली आणि तर आता मी थोडं हातावर पाती घेते आणि ती पाती मस्तपैकी त्या पातीवर मस्तपैकी हे न्यूट्रिशनयुक्त भरलेलं आपलं सारण या मोदकच्या पातीमध्ये भरते आणि मोदकला छान असा मस्त आकार देते. आणि ह्या बघा इथे किती छान अशा मस्तपैकी कड्या पण उमटलेल्या आहे मोदकला. तुम्हाला मी संपूर्ण कड्या झाल्यानंतर दाखवते. मी एका साईडला पूर्ण पात्या लाटून घेतल्या. सर्व पात्या लाटून झाल्यानंतर मग त्या सर्व पात्यांमध्ये सारण भरलं आणि अशा प्रकारे मस्तपैकी सर्व एकत्र मोदक करून घेतले. कारण 21 मोदकांचा उद्या गणपती बाप्पाला आपल्याला प्रसाद द्यायचा आहे. गणपती बाप्पाचं उद्या आपल्याकडे आगमन होणार आहे, म्हणून मी इथे अशा प्रकारे हे बघा अशा मस्तपैकी कड्या पाडून घेत आहे पात्यांना सारण भरून. तर हे आहेत आपले आजचे पौष्टिक, हेल्दी आणि न्यूट्रिशनने भरलेले मोदक. तर बघा हा मोदक किती छान आहे, किती मस्तपैकी याला कड्या पडलेल्या आहे. तर अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आणि सर्व मोदक माझे तयार झाल्यानंतर आता मी घेणार आहे तेलामध्ये थोडेसे तळून. तर थोडंसं कसं आहे तेलामध्ये तर तळावेच लागणार आहे आपल्याला, कारण हे पात्यांचे मोदक आहे आणि उकडीचे जर मोदक असले तर मग ते तळायचं काम नाही पडत. तर ते पण मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता इथे बघा आपण एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे मोदक इथे आपले तयार आहे आणि यामध्ये कढई मी इथे तापत ठेवलेली आहे. तर हे बघा आता इथे तेल टाकून घेते कढईमध्ये आणि तेल तापत ठेवलेलं आहे. तापल्यानंतर इथे आपल्याला एक एक करून मोदक हे करायचं आहे, तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा तेल थोडं थोडं तापत आलेलं आहे. तर आता इथे मी हळूहळू एक एक करून मोदक सोडून घेणार आहे तेलामध्ये. तर हे बघा अशा प्रकारे हळूहळू टाकायचे आहे, कारण फुटायला पण नको आपले मोदक, म्हणून मी थोडे आरामातच तळून घेणार आहे. तर हे बघा इथे माझं सुरू आहे मोदक तळणं अशा प्रकारे. तर ही होती माझी आजची मोदकची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण नक्की करून बघा न्यूट्रिशनने भरलेले पौष्टिक असे मोदक, हेल्दी असे मोदक, कारण आता 10 दिवस आपल्याला रोज मोदक प्रसादामध्ये बनवायचेच आहे. आपण रोज गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक देणार आहोत. तर अशा प्रकारे नवनवीन प्रकारचे मोदक मी पण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पण शेअर करणार आहे माझे मोदक हेल्दी, टेस्टी, न्यूट्रिशनयुक्त भरलेले. कारण जास्त तर मी तळलेले मोदक एखाद्याच दिवशी बनवणार आहे, जास्त प्रमाणात नाही बनवणार.
तर आजच बनवलेले आहेत ते हे तळलेले मोदक. पण काही हरकत नाही, याच्यामध्ये न्यूट्रिशन पण भरपूर आहे. तर हे तयार आहे आपले गणपती बाप्पाच्या प्रसादाकरिता तयार केलेले न्यूट्रिशनयुक्त मोदक. तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.